Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. आज आपण 12वीचा नवीन लेसन घेऊन येत आहोत. बिग डेटा बिग इन्साइट्स. लेसन सुरू करण्या अगोदर माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत येण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर आलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बिग डेटा बिग इन्साइट्स या लेसनला रायटर नाही आहे असं समजूया की हे कुठलं तरी आर्टिकल आहे आणि तुम्हाला अभ्यासायला दिलेलं आहे. हा लेसन सुरू करण्या अगोदर आपण काही इंट्रोडक्टरी माहिती घेऊया. हा लेसन इन्फॉर्मेटिव्ह आहे. यातून आपल्याला ऑनलाईन कामांसाठी लागणारा डेटा व इन्साइट्स याबद्दल अभ्यास करायचा आहे, माहिती घ्यायची आहे. डेटा हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही आहे. सर्वांकडे मोबाईल फोन्स असतात. अगदी तुम्ही विद्यार्थीसुद्धा मोबाईल कॅरी करतात. मोबाईल थ्रू आपण अनेक ऑनलाईन कामे करू शकतो. सोशल साईट चालवणे, ऑनलाईन पेमेंट, वेगवेगळी माहिती घेण्यासाठी वेगवेगळे ब्राउझर्स वापरणे. ब्राउझर म्हणजे गुगल, यूट्यूब वरील ऑनलाईन व्हिडिओज आणि अशी अनेक कामे आपण करू शकतो, तेही अगदी सहजरित्या. पण ही ऑनलाईन कामे करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते ती म्हणजे डेटा. आपल्या मोबाईलचा डेटा बंद असला तर आपली ऑनलाईन कामे होणारच नाही. म्हणून नेट सुरू करण्या अगोदर आपण सर्वप्रथम डेटा ऑन करीत असतो, मग आपली ऑनलाईन कामे सुरू होतात. आता साधने कोणतीही असो, लॅपटॉप असो, कॉम्प्युटर असो, आपण डेटाशिवाय ऑनलाईन कामे करू शकत नाही आहे. आता इन्साईट, दुसरा शब्द आहे इन्साईट. अंतर्ज्ञान, याचा शब्दशः अर्थ अंतर्ज्ञान, एखाद्याच्या मनातील गोष्ट. आता इथे याचा अर्थ काय, तर डेटाच्या सहाय्याने अनेक इन्साइट्स कळत असतात. विशेषतः मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हे खूप कामी येत असते. मी एक उदाहरण देतो. एखाद्या मोबाईलची कंपनी आहे, ती मोबाईल लॉन्च करीत असते. संबंध जगभरात तो मोबाईल वापरला जात असतो. आता बघा, ग्राहकांपर्यंत तो मोबाईल पोहोचल्यानंतर, संबंध जगभरात तो मोबाईल पोहोचल्यानंतर तो लॉन्च केलेला मोबाईल लोकांना आवडत आहे किंवा नाही, किंवा लोकांना त्याबद्दल काय वाटत आहे, लोकांना त्या हँडसेटमध्ये अजून काही हवं आहे का, त्यांच्या अपेक्षा काय, हे सर्व काही म्हणजे काय, इन्साइट्स. मग कंपनीला हे कसं कळेल, हे इन्साइट्स कंपनीला कसं कळेल, तर ते बिग डेटाचा उपयोग करतात. बिग डेटाने ते लोकांची मते, अपेक्षा ते सहज कलेक्ट करत असतात व त्या लोकांच्या, ग्राहकांच्या आवडीनुसार, सजेशननुसार त्या हँडसेटमध्ये हवे ते चेंजेस करून नवीन हँडसेट तयार करीत असतात. अशा प्रकारे त्या इन्साइट्सद्वारे त्यांना नवीन प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी फार हेल्प होत असते. आणि हे इन्साइट्स बिग डेटाच्या साहाय्याने संपूर्ण जगभरातून त्यांना मिळत असते. हे एक उदाहरण होतं. इन्साइट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण होतं. असं प्रत्येक कंपनी करत असते. वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या कंपन्या असतात, त्या या इन्साइट्स बिग डेटाच्या साहाय्याने जमा करत असतात. आता तुम्हाला बिग डेटा व बिग इन्साइट्स या दोघेही संकल्पना कळल्याच असतील. आता आपण प्रत्यक्ष लेसनला सुरुवात करूया. बिग डेटा बिग इन्साइट्स. बिग डेटा बिग इन्साइट्स हा पॉईंट वाईज विशद केलेला लेसन आहे. त्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत. टोटल 9 पॉईंट्स आहेत. पहिल्यांदा व्हॉट इज बिग डेटा, बिग डेटा म्हणजे काय हे दिलेलं आहे. त्यानंतर 8 पॉईंट्स दिलेले आहेत. हे 8 पॉईंट्स म्हणजे बिग डेटाचे वेगवेगळे उपयोग होय. आपण या लेसनचा पॉईंट वाईज अर्थ घेऊया. एक एक पॉईंट आपण घेऊ आणि त्याचा अर्थ समजून घेऊ. लाईन टू लाईन मी तुम्हाला मिनिंग सांगतोय. पहिलं वाक्य, देअर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. बिग डेटामुळे लोकांच्या लाईफस्टाईल, जीवनशैलीमध्ये एक क्रांती झालेली आहे. रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती. आपलं फूड हॅबिट्स, आरोग्याची काळजी, आपल्याला कुठं प्रवासाला जायचं असेल तर वैज्ञानिक अभ्यासासाठी बिग डेटाचा उपयोग होत असतो. तिथं दिलं आहे की तुम्ही त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात, तर सर्व काही या बिग डेटामुळे 360 डिग्रीजमध्ये चेंजेस झालेले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस झालेले आहे. तुमच्याकडे मॅसिव्ह डेटा असतो. मॅसिव्ह डेटा, भरपूर डेटा असतो. तो खरोखर विलक्षणरित्या काम करीत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे काय घडत असते?
आपण फेसबुक किंवा व्हॉट्सॲपला पोस्ट शेअर करीत असतो, एखाद्या वेबसाईटला व्हिजिट देत असतो, ऑनलाईन पर्चेसिंग करतो म्हणजे काय ऑनलाईन गोष्टी किंवा वस्तू विकत घेत असतो किंवा ऑनलाईन व्हिडिओज बघत असतो. या सर्व ॲक्टिव्हिटीज रेकॉर्ड, मॉनिटर म्हणजे परीक्षण किंवा बघणे व ॲनालाइज म्हणजे विश्लेषण केलं जात असते. बघा, आपण डेटा वापरून जी कामे करतो सर्व काही रेकॉर्ड होत असतात. कोण काय करते आहे, कोण काय बघते आहे हे सुद्धा बघितलं जात असते व त्याचे विश्लेषण होत असते. जसं की एखाद्या वेबसाईटला किती लोकांनी व्हिजिट दिली, किती लोकांनी प्रतिसाद दिला, त्यांना आवडलं की नाही आवडलं, या सर्वांचे विश्लेषण होत असते. खूप मोठा डेटा हा यासाठी कलेक्ट केला जात असतो. हा डेटा किती ह्यूज की म्हणजे मोठा असतो ते आपण बघूया. बिग डेटा पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्समध्ये अवेलेबल असतो. 1 पेटाबाइट म्हणजे 1,00,000 GB डेटा, 1 एक्झाबाइट्स म्हणजे 1 अब्ज GB डेटा. यावरून तुम्ही विचार करू शकता की बिग डेटा किती मोठा असू शकतो. आता या बिग डेटामध्ये बिलियन टू ट्रिलियन रेकॉर्ड्स होत राहतात आणि हे रेकॉर्ड्स करणारे कोण असतात तर मिलियन पीपल्स असतात. मिलियन पीपल्स असतात म्हणजे दशलक्ष, लाखोच्या संख्येने लोक असतात. आता हा डेटा वेगवेगळ्या सोर्सेसचा उपयोग करून वापरला जात असतो. फॉर एक्झाम्पल, वेब सेल्स विक्री, कस्टमर कॉन्टॅक्ट नंबर्स, ग्राहकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, सोशल मीडिया जसं की व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, मोबाईल डेटा वापरणारे वेगळे वगैरे वगैरे. हा बिग डेटा मोठमोठ्या कंपनीज किंवा इंडस्ट्रीजमध्ये इनॉर्मसली म्हणजे पुष्कळ प्रचंड प्रमाणात वाढत्या संख्येने, व्हेरिएशनने, वेलॉसिटी मोठ्या स्पीडने, व्हेरासिटी म्हणजे काय सत्य आणि व्हॅल्यूमध्ये वापरला जात असतो. हा डेटा सध्याच्या डेटा मोजणाऱ्या टेक्नॉलॉजीजला सुद्धा कठीण आहे, चॅलेंज आहे. कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज म्हणजे मोजण्याचे तंत्रज्ञान. एक वाक्य आहे, बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इन्साइट्स दॅट वर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेहेन्सिबल. हा बिग डेटा आहे, त्याचं ॲनालिटिक्स हे इन्साइट्स मिळवण्यासाठी उपयोगी असतो. आपण इन्साइट बघितलं आहे अगोदर. या अगोदर ते समजणं कठीण व्हायचं, याच्या अगोदर ते कठीण व्हायचं. आता बिग डेटामुळे सगळं काही शक्य झालेलं आहे. बिग डेटा ॲनालिटिक्स ही एक गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे की जी खूप मोठी व व्हॅरिड डेटा सेट्स म्हणजे काय वेगवेगळे डेटा सेट्स यावर प्रक्रिया करत असते. त्याचबरोबर ती कशावर प्रक्रिया करते, हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन, मार्केट ट्रेंड्स आणि कस्टमर प्रिफरन्सेस, ग्राहकांचा कल, या माहितीवरही ती प्रक्रिया करत असते. अनकवर म्हणजे दाखविणे. मोठमोठ्या इंडस्ट्रीजला या बिग डेटाचा इन्न्युमरेबल ॲडव्हान्टेजेस आहे. अनंत फायदे आहेत. या मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या बिग डेटापासून खूप चांगला फायदा करून घेत असतात. तिथे एक शब्द आला आहे, ट्राईंग टू रीप म्हणजे फळ किंवा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणे. आता अशा कंपन्या त्यांच्यापासून दूर असलेल्या ज्या कंपन्या आहेत जगभरात त्यांच्याशी फाईट करण्यासाठी चांगल्या प्रकारे या बिग डेटाचा उपयोग करून घेत असतात. ते त्यांचे काय असतात, कॉम्पिटिटर्स म्हणजे काय, स्पर्धक. शेवटचं वाक्य बघा की ते डेटा वापरतात हा मुद्दा नाही, तर व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. ते ह्या संस्था किंवा इंडस्ट्रीज डेटासोबत काय करतात यापेक्षा ते कसे वापरतात हे मॅटर आहे. अशा प्रकारे बिग डेटा म्हणजे काय असतो हे आपण संक्षिप्तामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये बघितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे युजेस ऑफ बिग डेटा. त्यातला पहिला मुद्दा लोकेशन ट्रॅकिंग. टोटल 8 मुद्दे आहेत युजेस ऑफ बिग डेटामध्ये. त्यातला पहिला उपयोग लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ ए प्लेस. एखाद्या जागेचं लोकेशनचं बिग डेटा एक्झॅक्ट स्थान ओळखतो व शोधून काढतो. तुम्हाला GPS, गुगल मॅप्स माहितीच आहे. यांच्याद्वारे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण बरोबर पोहोचू शकतो. कशामुळे, बिग डेटामुळे.
भौगोलिक स्थान व रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनद्वारे सध्याची ट्रॅफिक कशी आहे, जास्त आहे का कमी आहे. एखाद्या रोडवरची कंजेशन म्हणजे काय, गर्दी. एखादा रूट बंद आहे का, मार्ग बंद आहे का, एखादा रोड वन वे आहे का, एखादं क्षेत्र हे अपघात प्रणव आहे का, तिथं अपघात होतात का, हे सगळं काही आपण या बिग डेटाच्या भौगोलिक स्थान व रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनद्वारे समजून घेऊ शकतो. त्यामुळे तुमचा प्रवास व वेळ हे आपण प्लॅन करू शकतो. पेज नंबर 37. जर काही गोष्टी आपण ट्रान्सपोर्ट करायच्या असतील तर रस्त्याचा अंदाज घेऊन आपण ती करू शकतो. तुम्ही जर एखादी गोष्ट ऑनलाईन मागवली असेल तर ती वस्तू कुठपर्यंत आली आहे हे सुद्धा आपल्याला याद्वारे कळत असते. इथं ट्रान्झिट हा शब्द आलेला आहे. ट्रान्झिट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आता अमेझॉन, फ्लिपकार्टवरून आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आणि आता ती वस्तू कुठे आहे, ती मागवलेली वस्तू, ऑनलाईन मागवलेली वस्तू कुठे आहे याचा ट्रॅकिंग घेण्यासाठी सुद्धा बिग डेटाचाच आपण वापर करत असतो. त्याद्वारेच आपल्याला कळते. एवढंच नाही तर त्या वस्तूंची कंडिशन कशी आहे हे सुद्धा आपल्याला कळत असते. याचा उपयोग लॉजिस्टिक्स कंपन्यांना जास्त होतो. लॉजिस्टिक म्हणजे काय, दळणवळण करणाऱ्या कंपन्या. त्याद्वारे ते ट्रान्सपोर्ट करताना धोके कसे कमी करता येतील व डिलिव्हरीचा स्पीड कसा इम्प्रूव्ह करता येईल व डिलिव्हरी देताना रिलायबिलिटी, विश्वसनीयता कशी कायम ठेवता येईल यासाठी त्याचा उपयोग होत असतो. इथे काही शब्द आलेले आहेत. ॲक्सिडंट प्रोन म्हणजे अपघात प्रणव क्षेत्र, जिथे ॲक्सिडंट होतात असा एरिया किंवा भाग. त्यानंतर पुढचा शब्द आहे गुड्स म्हणजे वस्तू. या पॉईंटमध्ये आपण लोकेशनच्या संदर्भात बिग डेटाचा कसा उपयोग होतो हे बघितलेलं आहे. बिग डेटाचा दुसरा उपयोग, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. हवामानाचा अंदाजसुद्धा बिग डेटाने आपण समजून घेऊ शकतो. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. संपूर्ण जगभरामध्ये सॅटेलाइट्स काय केले, सेटअप केलेले आहेत. त्यांचे वेदर सेन्सर्स तिथं सेट केलेले आहे. खूप मोठा बिग डेटा त्यांच्याकडून सुद्धा मिळत असतो. हवामान समजून घेण्याकरता व त्याचा अंदाज घेण्यास याची मदत होत असते. वेदर फोरकास्टिंग म्हणजे काय, हवामानाचा अंदाज. वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामी एक्सेट्रा. येणाऱ्या किंवा येऊ घातलेल्या नैसर्गिक आपत्तीला, जसं की पूर, भूकंप, सुनामी यांची वेदर पॅटर्न्स वॉर्निंग देत असते. इम्पेंडिंग म्हणजे काय, येऊ घातलेला, संभाव्य. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी कॉम्बॅट म्हणजे लढा. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी आपण वेल इन ॲडव्हान्स म्हणजे काय, अगोदर तयारी करू शकतो. नेसेसरी प्रिपरेशन्स, आवश्यक ती तयारी. त्याचबरोबर आपण ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक संसाधन यांची उपलब्धता यांचाही अभ्यास करू शकतो. जसं की पाणी, वॉटरची उपलब्धता कशी आहे हे सुद्धा आपल्याला याद्वारे कळत असते. वेदर पॅटर्न्सद्वारे कळत असते. आणि वेदर पॅटर्न कशामुळे कळते, बिग डेटामुळे कळत असते. अशा प्रकारे हा सेकंड पॉईंटसुद्धा आपला इथे संपलेला आहे वेदरच्या संदर्भात. तिसरा आहे आरोग्य क्षेत्रात याचा उपयोग कसा होतो. थर्ड पॉईंट, हेल्थ केअर इंडस्ट्री. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण बघितलं तर लोक आरोग्याविषयी खूप कॉन्शियस झाले, जागरूक झालेले आहेत. कॉन्शियस म्हणजे जागरूक. त्यासाठी ते वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करतात, जसे स्मार्ट वॉचेस, घड्याळ, इतर घालण्यायोग्य वस्तू. वेअरेबल म्हणजे इतर घालण्यायोग्य वस्तू. आपल्या फोनमध्ये हेल्थ ॲप्स याचा उपयोग करून डेटा कलेक्ट करण्यासाठी ते वापर करत असतात. इन शॉर्ट सांगायचं झालं तर ही सगळी साधने जी आहे ही मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस आहेत. छोटे जैवमेडिकल संशोधन साधने आहेत. याचा उपयोग आपण आरोग्यासाठी करून घेत असतो. जसे की हृदयाचे ठोके मोजणे असो, हार्ट रेट, एखाद्या पेशंटचा स्लीप पॅटर्न असो, झोपण्याचा पॅटर्न असो, किंवा एक्सरसाइज करताना रेकॉर्ड, किती किलोमीटर तुम्ही चालले आहेत याचे रेकॉर्ड, यासाठी याचा उपयोग होत असतो. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. म्हणजे काय, हा डेटा वैयक्तिक असतो.
ज्याद्वारे इन्साईट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल, आज एखादी एक्झरसाईज केली तर आपला हार्ट रेट किती राहतो, मग पुढच्या दिवसाची एक्झरसाईज वाढवायची का हे आपल्याला या इन्साईटद्वारे कळत असते. इन्साईट म्हणजे तुमचं जे पूर्वज्ञान आहे त्याद्वारे तुम्ही पुढची प्लॅनिंग करत असतात. आता घरच्या घरी 24/7 म्हणजे काय 24 तास 7ही दिवस तुम्ही स्वतःचं शुगर व BP चेक करू शकतात. तो हॉस्पिटलमध्येही चेक करू शकतात. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण ते व्यवस्थितरित्या चेक करू शकतो. एखाद्या एलिमेंट किंवा आजाराचे डॉक्टर इलाज पटकन करू शकतो फक्त बिग डेटामुळे. ड्रग म्हणजे काय औषधी याचा जो साईड इफेक्ट्स आहे किंवा त्याचा चांगला परिणाम जो आहे हे या बिग डेटाच्या सहाय्याने सुद्धा कळू शकते. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रेड्यूस. आणि काही डॉक्टर जे गेसवर अंदाजावर जे ट्रीटमेंट देतात ते रेड्यूस्ड कमी केलं जाऊ शकते. एखाद्या पेशंटचे जुने रेकॉर्ड हे मेंटेन करून त्याचे हेल्थ ॲनालिसिस व्यवस्थित प्राप्त करता येऊ शकतात. हे डॉक्टरांना इझी होते. ऑप्टेन म्हणजे प्राप्त करणे. पुढे म्हटलं आहे की बिग डेटा जो आहे हा आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव आहे यावर मॉनिटरिंगसुद्धा करण्यासाठी मदत करतो. आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स म्हणजे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग. एपिडेमिक्स म्हणजे साथीचे रोग आणि आउटब्रेक्स म्हणजे प्रादुर्भाव किंवा संसर्ग किंवा पसरणे. बघा, आज कोरोनाने संबंध जगात थैमान घातलं आहे. कोणत्या देशात किती पेशंट्स आहे, किती बरे झालेत, आता बरे झालेल्या पेशंट्सला कोणत्या औषधी उपयुक्त ठरल्यात, हे सर्व डॉक्टरांना माहिती जी आहे ही बिग डेटामुळे कळते आणि त्यामुळे ते आपल्या पेशंट्सवर त्या पद्धतीने इलाज करतात, त्या दिशेने ते इलाज करतात. पुढे बघा, जेव्हा आपण व्हॉट्सॲप व फेसबुकवर आय एम डाऊन विथ फ्ल्यू म्हणजे काय मी फ्ल्यूने आजारी आहे असा मेसेज पोस्ट करतो तेव्हा कोणत्या एरियात फ्ल्यू झाला आहे हे सापडते. त्याचं लोकेशन सापडते. लोकेटेड म्हणजे सापडणे. व त्यानुसार नेसेसरी प्रिकॉशन्स म्हणजे आवश्यकते ते पूर्वकाळजी आपण घेऊ शकतो. बिग डेटा हा फार्मास्युटिकल कंपनीजसाठी कसा उपयोगी व महत्त्वाचा ठरतो त्याबद्दल माहिती दिलेली आहे. फार्मास्युटिकल कंपनीज म्हणजे औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या. ह्या औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या जे आहेत हे ह्यूज अमाऊंट म्हणजे खूप मोठी रक्कम पुरवित असतात. कशासाठी? तर बिग डेटा मिळवण्यासाठी. कोणता बिग डेटा? लोकांच्या आरोग्याचा डेटा. हा त्यांना पर्टिक्युलर एरियामध्ये रिसर्च करण्यासाठी कामा पडत असतो आणि ह्या गॅदर्ड झालेला एकत्रित केलेला डेटा त्यांना लोकांचे जे प्रॉब्लेम्स आले असतात, हेल्थ प्रॉब्लेम्स, त्याला सजेशन्स व सोल्युशन देण्यासाठी कामा येत असतो. अशा प्रकारे हेल्थ इंडस्ट्रीजमध्ये बिग डेटा कसं कामा येतो हे दिलेलं आहे. पुढच्या पेजवर 4था पॉईंट दिलेला आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये बिग डेटा कसा कामा येतो हे सांगितलेलं आहे. बिग डेटामुळे लोकांच्या गुंतवणुकीचा पॅटर्न हा समजून येत असतो. कोणाला? बँकेला आणि फायनान्स कंपनीजला. त्यांना ते न्यू इन्साईट्स मिळतात. लोकांच्या अपेक्षा, गुंतवणूक संबंधीच्या आकांक्षा, त्यांचे जे प्लॅन्स आहे हे कळून येत असतात. त्यानुसार ते त्यांच्या ग्राहकांना किंवा लोकांना सुटेबल असे प्लॅन देत असतात. बिग डेटामुळे एजन्सीज व इन्स्टिट्यूशन्सला स्मूथ फंक्शन करता येतात. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँक किंवा फायनान्स कंपनीला स्मूथ व्यवस्थितरित्या त्यांना कार्य करता येतात. बँकिंग सेक्टरमध्ये बिग डेटा सायबर क्राईम घडण्या अगोदर प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे जे बँकेच्या संदर्भात असलेले सायबर क्राईम्स आहे ते घडण्या अगोदरच ते बिग डेटामध्ये त्यांना कळू शकते. ATM कार्डचे फ्रॉड रोखू शकतात. आर्किव्हल ऑफ ऑडिट ट्रेल्स म्हणजे काय? बँकांच्या रेकॉर्डचे परीक्षणसुद्धा कळू शकते. आपल्याला बँकेचे अधिकारी म्हणून निनावी कॉल येत असतात व तुमच्या ATMचा नंबर, पासवर्ड विचारून तुमच्या खात्यातून नकळत इल्लिगली पैसे काढतात. हा एक सायबर क्राईम झाला. तसं पाहिलं तर कोणतीच बँक ही फोन करून तुमचा ATM नंबर किंवा पासवर्ड विचारत नाही. मग हा फ्रॉड जो आहे हा बँकेला अगोदरच बिग डेटाकडून कळत असतो. हे एक आपण उदाहरण इथं घेतलेलं आहे. आता बघा पुढे काय, ग्राहकांच्या जुन्या डेटाचे ॲनालिसिस करून व त्यांच्या अकाउंटवर ऑनलाईन झालेले ब्रूट फोर्स अटॅक्स दुष्टबुद्धीने झालेले अटॅक
त्यांच्या अकाउंटवर झालेले दुष्टबुद्धीने झालेले अटॅक हे सुद्धा फ्युचरमध्ये ते टाळू शकतात. कशामुळे? बिग डेटाच्या इन्साईट्समुळे किंवा त्यांच्या ॲनालिसिसमुळे. बिग डेटा फक्त सायबर क्राईम्सच प्रेडिक्ट करत नाही, तर ते नेट बँकिंगमध्ये असलेले मिस्ड ट्रान्झॅक्शन्स आणि त्याचे फेल्युअर्स हे सुद्धा व्यवस्थित हँडल करत असते. मिस्ड ट्रान्झॅक्शन म्हणजे चुकीचा व्यवहार आणि त्याचा फेल्युअर म्हणजे जर एखादा व्यवहार झालेला असेल तो पूर्ण न होणे. पुढच्या पॅसेजमध्ये शेवटची लाईन बघा. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. याचा अर्थ काय? संभाव्य स्पाइक्स म्हणजे परिणाम लक्षात घेऊन बँक व्यवहार मॅनेज करीत असते. आता पुढचा पॅसेज बघा. आर्थिक बाजारासाठी संभाव्य इल्लिगल व्यापार म्हणजे बेकायदेशीर व्यापार व संशयित कारवाया यावर मॉनिटर म्हणजे परीक्षण करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन बिग डेटाचा उपयोग करीत असते. सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन हा फायनान्स सेक्टरचा खूप मोठा भाग आहे, तर हे सुद्धा बिग डेटाचा वापर करत असतात व जे आपल्या देशात इल्लिगल व्यापार चालतो किंवा संशयित कारवाया चालतात आर्थिक बाजारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये, त्याच्यावर काय करते? मॉनिटरिंग करत असते. त्याला SEC असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलेलं आहे. आर्थिक बाजारात फायनान्स मार्केटमध्ये नेटवर्क ॲनालिटिक्स व लँग्वेज प्रोसेसरचा वापर फ्रॉड ओळखण्यासाठी केला जात असतो. या पॅसेजमध्ये एक शब्द आलेला आहे सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. याचा अर्थ संशयित कारवाया. पुढचा पॅसेज बघा. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज ॲन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे असा व्यापार की जिथं मोठ्या प्रमाणात व वारंवार असे व्यवहार केले जात असतात. आता या हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमध्ये हा बिग डेटा फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो. व्यापारी निर्णय ठरवण्यासाठी बिग डेटाचे अल्गोरिदम्स यूजफुल ठरते, उपयोगी ठरत असते. आज इक्विटी ट्रेडिंग हा डेटा अल्गोरिदमच्या मार्गाने अकाउंट सिग्नलच्या माध्यमातून, कोणाच्या अकाउंट सिग्नल्स? सोशल मीडिया आणि न्यूज वेबसाईट यांच्या सिग्नल्सच्याद्वारे खरेदी व विक्री हे सेकंदाच्या आत करत असतात. स्प्लिट सेकंड्स म्हणजे सेकंदाच्या आत. इक्विटी ट्रेडिंग हा फायनान्स सेक्टरचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रकारे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंग, बँकिंग, आर्थिक व व्यापार या क्षेत्रामध्ये या बिग डेटाचा कसा उपयोग केला जातो हे आपण बघितलेलं आहे. पाचवा मुद्दा स्पोर्ट्समध्ये बिग डेटा कसा महत्त्वाचा रोल अदा करतो ते आपण बघू. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. आपण एखादी क्रिकेट मॅच बघत असतो, आपण टी व्हीवर हलता स्कोअरबोर्ड बघत असतो, ऑनलाईन स्कोअर बघत असतो, त्यामध्ये आकडे बदलत असतात. उदाहरणार्थ धावांची संख्या, ओव्हर्स, बॉलर बॅट्समनचा परफॉर्मन्स इत्यादी इत्यादी. ते एक स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचे कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये एक जिजॅन्टिक डेटा म्हणजे भव्य असा डेटा तयार केला जात असतो. जिजॅन्टिक म्हणजे भव्य. मॅचची रेकॉर्डिंग, ट्रेनिंग सेशन्स, प्रशिक्षण सत्र, वर्कआउट्स या सर्वांचा जिजॅन्टिक डेटा तिथं तयार केला जात असतो. एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला स्वतःची त्याचबरोबर वर्ल्डवाईड म्हणजे जगभरातील दुसऱ्या स्पोर्ट्समनच्या कामगिरीचा अभ्यास करण्यासाठी हा डेटा कामी येत असतो. त्यामुळे खेळाडू स्वतःची कामगिरी सुधारवू शकतो. खेळाच्या साहित्याला सेन्सॉर्स लावून एखादा गेम अगदी जवळून, क्लोज क्वार्टर्स म्हणजे अगदी जवळून बघून आपल्याला समजता येऊ शकते. हे सेन्सॉर्स मैदानाची स्थिती, हवामान, वैयक्तिक परफॉर्मन्स इत्यादी समजून घेण्यास मदत करतात. व्हिडिओ ॲनालिटिक्स हे प्रत्येक कामगिरी सूक्ष्मपणे पाहण्यास मदत करतात. ॲनालिटिक्स विश्लेषण करणारा, मायन्युटली म्हणजे सूक्ष्मपणे. बघा, अनेक देश खेळत असतात, त्यांची अनेक खेळाडू असतात. जुने प्लेयर्स वेगळे, त्यांच्या परफॉर्मन्स वेगळा, प्रत्येकाने किती मॅचेस खेळल्यास, रन्स किती केले, कोणाविरुद्ध केले, किती विकेट्स घेतल्या, कोणाविरुद्ध घेतल्यात, मैदानांची हिस्ट्री, किती मॅचेस झाल्यात, कोणते देश खेळलेत,
या साऱ्यांची माहिती डेटा वापरून सहज मिळत असते. इतकं सोपं काम या बिग डेटामुळे झालेले आहे. पुढचा 6वा मुद्दा ॲडव्हर्टायझिंग. पुढच्या पेजवर. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. बिग डेटामध्ये ॲडव्हर्टायझर हा सर्वात मोठा प्लेयर म्हणजे भूमिका बजावणारा आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर हे ऑनलाईन जियांट आहेत. आता इथं जियांट म्हणजे सामर्थ्यशाली किंवा असामान्य. हे सामर्थ्यशाली साधनं आहेत की जे युजरचा किंवा वापरणाऱ्यांचे वर्तन, बिहेवियर व ट्रान्झॅक्शन म्हणजे काय व्यवहार यांचा मागोवा घेत असते. ट्रॅक म्हणजे मागोवा. विद्यार्थ्यांनो, आपण सहजच सोशल नेटवर्किंग साईट्स वापरतो. आपल्याला वाटते की आपल्याला कोणीच बघत नाही आहे, पण तुमच्या प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग होत असते. तुम्ही काय लिहित आहात, कसल्या प्रकारचे पोस्ट टाकत आहात यावरून तुमचे बिहेवियर व ट्रान्झॅक्शन्स या साईट्स समजून घेत असतात. हे बिग डेटा समजून घेत असतो. बिग डेटा ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये कसं उपयोगी ठरते ते आपण बघू. हे इंटरनेट जियांट्स म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स इतकी ताकदवर साईट्स आहेत की ते लोकांची मोठी माहिती जाहिरातदारांना पुरवते. अ ग्रेट डील ऑफ डेटा म्हणजे काय खूप मोठा डेटा. यावरून मग ते कॅम्पेन म्हणजे शिबिर राबवतात. म्हणजे ते आपल्या जाहिराती त्या ऑनलाईन साईट्सवर देत असतात. म्हणजे त्यांच्या जाहिराती त्या वापरणाऱ्यांच्या समोर पुरवतात. मी तुम्हाला उदाहरण देतो. जेव्हा आपण यूट्यूब आणि फेसबुक हँडल करत असतो तर असंख्य जाहिराती, ऑनलाईन शॉपिंगच्या जाहिराती आपल्यासमोर येत असतात. मग हे आपोआप येत असतात का? नाही. जाहिरातदारांपर्यंत आपली माहिती ही पुरवली गेलेली असते. कोणामार्फत? तर बिग डेटामार्फत. यामुळे ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये हे बिग डेटा जे आहे हे खूप महत्त्वाचं व मोलाचं ठरत असते. फेसबुकचं उदाहरण जर घेतलं तर लोकांना टार्गेट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ते ॲडव्हर्टाईज पुरवत असतात. कोणी बाईंग इंटेंटने, कोणी वेबसाईटला व्हिजिट देत असते, कोणी इंटरेस्ट म्हणून, कोणी जॉब रोल्स म्हणून, डेमोग्राफिक्स म्हणून. डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्येचा सांख्यिकीय डेटा किंवा माहिती. याद्वारे ते लोकांना टार्गेट करत असतात. फेसबुक ॲल्गोरिदम्स हा सर्व डेटा बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्सचा वापर करून कलेक्ट करत असतो. गुगलसुद्धा ह्याच प्रकारे माहिती कलेक्ट करत असतो. एखादी गोष्ट क्लिक केली की अनेक रिझल्ट्स येत असतात. यावरून ॲडव्हर्टायझर्स आपलं कॅम्पेन लावू शकतात. त्याद्वारे आपल्या जाहिराती ह्या ऑनलाईन पुरवू शकतात. हे सारं बिग डेटामुळेच पॉसिबल झालेलं आहे. 7वा मुद्दा एंटरटेनमेंट अँड मीडिया. मनोरंजनाची साधने व प्रसार माध्यमे. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. या क्षेत्रातही लोकांसाठी राईट कंटेंट लक्षात घेऊन टार्गेट केलं जात असते. म्हणजे त्यांना तेच पुरवलं जाते. तुमच्या पास्ट व्ह्यूज आणि ऑनलाईन बिहेवियर यावरून वेगवेगळ्या रिकमेंडेशन, शिफारशी, तुम्हाला आवड असलेल्या शिफारशी दाखविल्या जात असतात. ही टेक्निक नेटफ्लिक्स व यूट्यूबवर जास्त वापरली जाते. यामुळे त्यांचे इन्क्रीज एंगेजमेंट होते. जास्तीच्या संख्येने लोक त्यांच्या साईट्स पाहतात, एंगेज होत असतात व ते ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज खूप मोठा पैसा कमवितात. ड्राईव्ह मोर रेव्हेन्यूज म्हणजे खूप मोठा पैसा कमविणे. रेव्हेन्यूज म्हणजे पैसा. सध्याच्या काळात टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्ससुद्धा व्ह्युअर्सचा डेटाबेस बघून सेगमेंट दाखवितात. व्ह्युअर्स डेटाबेस म्हणजे काय? लोकांच्या आवडीनिवडी आणि सेगमेंट कार्यक्रमांचे भाग. त्यानुसार वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स दाखवित असतात. या ॲडमधून टी व्हीवाल्यांना बेटर रेव्हेन्यू मिळत असतो. म्हणजे चांगला पैसा मिळत असतो व लोकही अजून एंगेज राहतात. एंगेज म्हणजे कार्यक्रम बघत राहतात. आपला शेवटचा मुद्दा 8वा मुद्दा एज्युकेशन इंडस्ट्री. शिक्षण क्षेत्रामध्ये बिग डेटाचा असलेला उपयोग. बिग डेटाने एज्युकेशन इंडस्ट्री ही इनंडेटेड केलेली आहे. इनंडेटेड म्हणजे काय? समृद्ध केलेली आहे, फुलफिल केलेली आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे झपाट्याने शिक्षण क्षेत्र हे बदललेलं आहे.
आपल्याजवळ विद्यार्थ्यांची माहिती असते व त्यांच्या स्टडी पॅटर्नची सुद्धा आपल्याला माहिती असते. विद्यार्थ्यांच्या कस्टमाइज्ड म्हणजे गरजेनुसार त्यांना हवं असेल त्यानुसार डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स आपण बनवू शकतो. आपलंच उदाहरण बघा, आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टीचिंग लर्निंग करतो आहे. बिग डेटामुळे हे शक्य झालेलं आहे. एखाद्या इंडिव्हिज्युअल स्टुडंट किंवा विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा बघून शिकवण्याचे टीचिंग प्रोग्रामसुद्धा आपण बनवू शकतो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, information regarding various courses and their specialties. We also have an access to the results. बिग डेटा विद्यार्थ्यांचे चॉईसेस, डिफिकल्टीज, वेगवेगळ्या कोर्सची माहिती व त्यांची स्पेशालिटीज हे समजून घेण्यासाठी सोयीचे ठरते. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचे आणि विद्यार्थ्यांना हा चांगला रिझल्ट मिळण्याची संधी मिळत असते. ॲसेस म्हणजे संधी. ह्या रिझल्टवरून आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे परिमाणसुद्धा काढू शकतो. प्रोग्रेस म्हणजे प्रगती. गेज, GAUGE, गेज म्हणजे परिमाण. त्यांच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस समजू शकतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून हे सहाय्यकारी ठरत असते. हे त्यांच्या मेंटल मेकअप म्हणजे मानसिक तयारी व क्षमता यावरून ठरविता येते. पुढच्या पेजवर या सर्वांचा खोलवर अभ्यास केल्यास आपल्याला एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये न्यू इन्साइट्स मिळतात, ज्याद्वारे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये ऑब्जेक्शनल इफेक्टिव्हनेस व वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे काय, कार्यपद्धतीच्या परिणामावर व शैक्षणिक संस्थांना काम करताना इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मदत होत असते. यामुळे साधारणतः सर्व स्टुडंट्स यांची प्रोग्रेस होत असते. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. म्हणजे शिक्षण क्षेत्रातील मोठमोठ्या अडचणींवर बिग डेटा हे एक उत्तम सोल्युशन आहे की जे वन साईज फिट्स ऑल म्हणजे काय, एकच साईज पण सर्वांना फिट होते. मग तो विद्यार्थी हुशार असो वा अभ्यासात पिछाडलेला असो, सर्वांसाठी हे फिट ठरत असते. पिटफॉल्स म्हणजे अडचणी. शेवटचा पॅसेज, वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे असंख्य उपयोग आहे. वैज्ञानिक संशोधन, भौगोलिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी, सरकारी मशिनरीचे काम स्मूथ चालावे यासाठी याचे फार मोठे सहकार्य लाभते. बघा शेवटचं वाक्य, इट इज अ जिनी इन अवर हँड्स, इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. हा आपल्या हातामधील एक जिनी आहे. जिनी म्हणजे अल्लाउद्दीन व जिनीची कथा, त्यातील हा जिनी. हा बिग डेटा मानवासाठी जिनी आहे की जो आपल्या हातातच राहतो. लाईज म्हणजे राहणे आणि त्याचा ऑप्टिमम यूज पुष्कळ वापर आपण मानवाच्या कल्याणासाठी करीत असतो. अशा प्रकारे लेसनचा इथे समारोप होतो. बिग डेटा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे हे आपण 8 वेगवेगळ्या मुद्द्यांमधून बघितलं आहे. आता आपण इथे थांबूया. भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत व्हिडिओ पुन्हा ऐका, व्यवस्थित समजून घ्या, नोट्स काढा व अभ्यास करा. धन्यवाद.